नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो करमाळा या ठिकाणी. अतिशय सुंदर असं करमाळ्याला मंदिर आहे मित्रांनो कमलादेवीचं. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आमच्यासोबत. भव्य दिव्य असा एंट्री गेट आहे मित्रांनो. हे बघा, आपण या गेटमधून आता मध्ये जाणार आहोत. चला तर मग. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी अतिशय पुरातन काळातल्या ह्या पायऱ्या ज्या आहेत या ठिकाणी आता थोडंसं बंद करण्यात आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणाहून आपण बघू शकतो किती सुंदर असा दरवाजा असेल. यावरती झेंडा वगैरे लावण्यासाठी जात असतात मित्रांनो. हे बघा, अतिशय पुरातन काळातील मंदिर आहे मित्रांनो. या ठिकाणी गाड्यांची पार्किंग असेल किंवा मग दुकानं असतील. आणि या साईडला कोणी चपलं काढत असतात. हे बघा मित्रांनो, आपण मंदिराच्या मध्ये आता आलेलो आहोत. आणि ह्या ठिकाणी जे असतील दगडी मूर्ती असतील. या ठिकाणी मित्रांनो सैराट पिक्चरची शूटिंग सुद्धा झालेली होती. हे बघा मित्रांनो, कमलादेवी मंदिर. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. अतिशय सुंदर असं भव्य दिव्य हे मंदिर आहे मित्रांनो. गाभाऱ्याच्या मुख्य भागात देवीची मूर्ती साधी पण प्रभावी आहे. मंदिरात जुने कोरीव काम, नक्षीकाम काही ठिकाणी दिसून येते. परिसरात जुन्या काळातील रचना अजूनही टिकून आहेत. कमला देवीला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते. कमळावर बसलेली देवी असे प्रतिकात्मक स्वरूप देवीला संपत्ती, सुख, समृद्धी, घरातील शांतता यासाठी प्रार्थना करतात. येथे देवी कमला देवीला महालक्ष्मीचे रूप मानलं जातं. भक्तांच्या नवसाला देवी लवकर प्रतिसाद देते अशी श्रद्धा आहे. लग्न, संतती, आर्थिक अडचणी यासाठी लोक येथे नवस बोलतात. या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. या ठिकाणी गणेश मंदिर आहे मित्रांनो. आपण बघू शकतो किती गर्दी या ठिकाणी आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक गोटा आहे आणि पुरातन काळामधील आहे. तर या ठिकाणी 1 रुपया ठेवायचा आणि आपल्या मनातील भावना असतील त्या इथे सांगायच्या. आणि हा गोटा जो आहे आपण फिरवतो मित्रांनो. आता आपले धर्मभाव फिरू राहिले आहेत. हे बघा मित्रांनो, धर्मभावला गोटा जो आहे तो आता फिरवला गेलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी जो जगदंबा देवी संस्थान आहे मित्रांनो, ट्रस्ट कार्यालय. आणि या ठिकाणी महाप्रसादसुद्धा चालू होता मित्रांनो. आता आपण महाप्रसाद वगैरे घेऊन या ठिकाणी सर्व कलाकार मंडळी आमचे जो महाप्रसाद दिलेला आहे साबुदाण्याची खिचडी ते सर्व फराळ करत आहेत मित्रांनो. आपण बघू शकतो मित्रांनो, अतिशय सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी. आणि कमलादेवी म्हणून करमाळामध्ये हे मंदिर आहे. पंढरपुराला जात असताना हे मंदिर लागतं मित्रांनो. तरी तुम्हीसुद्धा या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. आपण साईडला बघू शकतो. तरी मित्रांनो कमलादेवी मंदिराजवळ खूप जुनी विहीर आहे मित्रांनो. त्याला बारवासुद्धा म्हटलं जातं. साधारण अंदाजे 300 ते 700 वर्षे जुनी असू शकते. कारण दगडी बांधकाम जुना काळ दाखवतो. अशी विहीर बहुतेक यादव किंवा बहमनी काळात बांधल्या जात होत्या. आजही काही लोक त्या विहिरीला पवित्र मानतात. हे बघा मित्रांनो, अतिशय सुंदर असं
जुनं बांधकाम आपण बघू शकतो. खूप सुंदर असा बारवा आहे मित्रांनो. आम्ही सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदा आलो होतो. आपण बघू शकतो. हे बघा मित्रांनो, खूप सुंदर अशी विहीर आहे मित्रांनो, अतिशय सुंदर. तुम्ही सुद्धा या ठिकाणी एकदा नक्की या आणि या विहिरीला भेट द्या मित्रांनो. खूप सुंदर विहीर आहे. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला तर मग, सर्वांना धन्यवाद.